सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आजच्या प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रवचनाच्या बाहेरचा एक विनोदाचा विषय मला आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी जो अनुभव आला ना, त्यावेळेला मी जे काही बोललो ना, तो एक गमतीचा विचार बरं का. आपण व्यवहारात कसं बोलतो त्याचा विचार. मी अमूलचं छास पीत होतो आणि अमूलचं छास प्याल्यानंतर मग प्रवचनाला सुरुवात करायची. अशा अवस्थेत असताना मला छास पिताना जोरात ठसका लागला. जोरात, अगदी प्राण कंठाशी आला. आणि मी बायकोला काय म्हटलं, माझा वरचा प्राण वर आणि खालचा प्राण खाली झाला, असं मी म्हटलं. माझी मला गंमत वाटली. असं व्यवहारात आपण बोलतो प्राणाचे असे 2 तुकडे होतात का हो? वरचा प्राण वर, खालचा प्राण खाली, असं होतं का? बोलायची एक पद्धत आहे. त्याचप्रमाणे आत्मा हा असंग आहे. तर आपण काय म्हणतो, मूर्त्याच्या आत्म्याला सद्गती लाभो. म्हणजे आत्म्याला दुर्गती लाभलेली असते का, किंवा लाभते का, किंवा आत्म्याला शांती मिळो, असं आपण व्यवहारात बोलून जातो. पण आपण त्याचा सिरियसली अर्थ लक्षात घेत नाही. ठीक आहे, गंमत म्हणून आलेला अनुभव म्हणून सांगितला. ओके, आता मी काय सांगतो ते ऐका. मी तुम्हाला राजा भरताला नव्हे, जड भरताला राजा रहुगणाने जो प्रश्न विचारला तिथून सुरुवात करणार होतो. पण प्रवचनाच्या ओघात मी आज काय सांगणार आहे ते ऐका. काय आहे, काही वेळेला तुम्हाला एखाद्या विषयाची द्विरुक्ती आढळू दे. महत्वाचे विषय असतात आणि एकदा तो विषय प्रवचनाच्या ओघात संपून माग गेला की तो परत येत नाही. तर तो मनावर ठसावा, बिंबवावा म्हणून मला काही महत्वाचे विषय परत सांगावे असे वाटतात, इतकं त्याला महत्व असतं. आपण राजर्षी भरत, त्यानंतर त्याला मिळालेला हरिण जन्म आणि त्यानंतर त्याला मिळालेला भरताचा जन्म, याबद्दलचा इतिहास बघत आहोत. राजा भरताला खरे तर त्याच जन्मात भगवत प्राप्ती व्हायची. महर्षी होता, राजर्षी तो पात्र होता. त्याचे तसे तप होते, त्याची तशी भगवत आराधना होती. सर्व काही उत्तम चालले होते. पण संपूर्ण राज्याचा, संसाराचा, मुलाबाळांचा पूर्णपणे त्याग करून सुद्धा विरक्त झालेल्या राजाला अंतिम दिवसात एका हरिणाच्या पाडसाने अडकवले. तो ध्यानी मनी त्याचे चिंतन करू लागला आणि त्या हरिणाच्या पाडसाच्या चिंतनातच त्याला मृत्यू आला. आपली अवस्था या तुलनेत काय होत असेल? काय आपलं तप आहे, आपला काय अभ्यास आहे, आपली काही आराधना आहे? परमार्थात एक सिद्धांत आहे बर का, पक्का सिद्धांत. अंते मती सा गती. अंतकाळी ज्याचे स्मरण
त्याप्रमाणे पुनर्जन्म. गीतेत म्हटलेलं आहे, यम यम वापि स्मरण भावम त्यजति अंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. कलेवर म्हणजे मृतदेह. अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण, भावाचे म्हणजे भावनेचे स्मरण करत देहाचा त्याग करतो, त्या त्या भावाप्रमाणे पुनर्जन्म मिळतो असे गीता म्हणते. राजा भरताला हरिणाचं स्मरण झालं आणि त्याला पुढचा जन्म हरिणाचा मिळाला. श्रोते हो, अंतकाळी तुम्ही कुणाचे स्मरण करणार? कुणाचं करणार? आणि करणार म्हणण्यापेक्षा तुमच्या हातात आहे का हो? हातात आहे का? तुम्ही जर तप केलं असेल, तुमच्या शरीराला, मनाला, बुद्धीला जर भगवत स्मरणाची सतत सवय असेल तर भगवंतांचं स्मरण होईल. पण ते जर नसेल तर अंतकाळी तुमच्याकडून कुणाचं स्मरण होईल? तुम्ही कुत्रे, मांजर इत्यादी पैकी कोणी प्राणी पाळला आहे का? पाळा, भूतदया करा, पण त्यात गुंतू नका. अहो, काही लोक पत्नी मुलांवर प्रेम करत नाहीत, एवढे प्रेम पाळीव प्राण्यावर करतात. ते जर प्रेमाला आसुसलेले असतील ना, आणि एवढे पाळीव प्राण्यांवर प्रेम करतात, ते जर आसुसलेले असतील ना प्रेमाला, ते मुलाबाळांकडून, पत्नीकडून ते प्रेम मिळत नसेल तर, आणि एरवी सुद्धा ती अतीव आसक्ती भगवंतांच्या चरणाशी का ठेवू नये? मला अगदी मनापासून सांगा, तुमची उत्पत्ती कोणामुळे झाली? तुम्ही म्हणाल माझ्या आई वडिलांच्या इच्छेमुळे. श्रोते हो, आई वडील हे एक निमित्त होत. त्यांच्या मागील प्रेरणा आणि उदरातील माझे पोषण करते भगवानच होत. मी नोकरी व्यवसाय करतो म्हणून माझा संसार चालतो, हा माझा भ्रम आहे. सर्व विश्वाची स्थिती करणारा जो आहे ना, तोच माझा संसार चालवतो. मला पैसे मिळतात ते केवळ त्याच्या कृपेने, आणि माझा अंतकाळ त्याच्यामुळेच साजरा होणार आहे. अहो, माझ्यामध्ये तो आहे म्हणून मी जिवंत आहे. असे जर आहे तर मी पत्नी, मुले बाळे, नातवंडे, ससा, कासव, कुत्रा, मांजर यात किती आणि का गुंतावे? त्यापेक्षा भगवत चरणी का लीन होऊ नये? जोपर्यंत गृहस्थाश्रम आहे, गृहस्थ धर्म पाळणे आवश्यक आहे, तोपर्यंत या सर्वांचा यथायोग्य काळजी घेणे माझा स्वधर्म आहे, माझे कर्तव्य आहे. त्यावेळी मी माझ्या स्वधर्माकडे दुर्लक्ष करून पैसा करतो. मी असा खोटा विचार करतो की हे सर्व मी माझ्या कुटुंबासाठी करतो, पण मी माझा स्वार्थीपणा, माझी हाव, माझी आसक्ती लपवत असतो, कुटुंबाला पुढं करतो. गृहस्थाश्रमात मी जसा वागायला पाहिजे तसा वागत नाही, आणि वानप्रस्थाश्रमात मी हळूहळू कुटुंबाबाबत माझी आसक्ती सोडायला पाहिजे. त्यावेळेला मी संसारात जास्तच गुंतो. कुटुंबात आसक्ती नसेल तर माझी आसक्ती फुलझाडांच्या कुंड्यात असते, अन्यत्र असते. श्रोते हो, हे सर्व करावे, उत्तम प्रकारे करावे, पण त्यासाठी गृहस्थाश्रम आहे ना. अहो, पुराणात किती उदाहरणे सांगितली आहे की अमुक राजाने राज्याचा आणि कुटुंबाचा त्याग केला
आणि तो भगवंतांची आराधना करण्यासाठी वनात गेला. ही उदाहरणे, हा इतिहास का सांगितला आहे? मी वयाच्या 60व्या वर्षी दुसरी नोकरी करणारे पाहिले आहे. लग्नाच्या 50व्या वर्षी त्याच पत्नी बरोबर दुसरा विवाह. वयाची 75 आली तरी डॉक्टरी व्यवसाय करून भरपूर पैसे मिळवणे चालूच असते. याला काय सेवा म्हणतात? या वयात सुद्धा देवाचे नाव घेणे होत नाही. 75 आली तरी सकाळ संध्याकाळ फिरायला जाताना राजकारणावरील चर्चा सुटत नाही. भरपूर पैसे असले तरी पेन्शनची हाव सुटत नाही. प्रत्येकी 2-2 लाख रुपये प्रमाणे खर्च करून दरवर्षी लंडन, अमेरिका, युरोप आणि काय ती सिंगापूर, मलेशियाची टूर. म्हणजे पैसे जवळ किती असतील विचार करा. पण तरी सुद्धा असावेत, टूर करावी, पण तरी जे का रंजले गांजले त्यांच्यासाठी काहीही करण्याची वृत्ती होत नाही. श्रोते हो, आपण ब्रह्मचर्याश्रमात जे करायला पाहिजे ते करत नाही. आपण गृहस्थाश्रमात जसे वागायला पाहिजे, जो स्वधर्म पाळायला पाहिजे ते न करता विपरीत वागतो. वानप्रस्थाश्रमात म्हणजे साधारण 60 नंतर सुदृढ असताना जे करायला पाहिजे ते न करता विपरीत वागतो. कसे चालेल सांगा? राजा अडकला, त्याला हरिणाचा जन्म घ्यावा लागला. श्रोते हो, एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, अन्य योनीत मोक्ष नाही, सुटका नाही, भगवत प्राप्ती नाही. म्हणून एकतर राजाला हरिण योनीत जन्म मिळाला तरी त्याची पूर्वस्मृती भगवत कृपेने शिल्लक होती. राजाने हरिणाच्या जन्मात मरेपर्यंत काहीही केले नाही. राजाच्या जन्मात तपश्चर्येमुळे, आराधनेमुळे त्याचे सर्व प्रारब्ध संपून गेले होते. हरिणाच्या जन्मात त्याने सर्व काही भोगून उरलेले सुरलेले जे होते ते सर्व प्रारब्ध संपवले. प्रारब्धाची पाटी पूर्ण कोरी केली. श्रोते हो, हे केवळ लिहिताना, विचार करताना, यावर चिंतन करताना सुद्धा, यावर चिंतन करताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात, अंगात उत्साह संचारतो. आपण या जन्मात आपले प्रारब्ध संपवू शकू का? प्रत्येक प्रश्नाला आपल्याकडे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे हे अवघड आहे. आयुष्यात आणि विशेषतः उतारवयात आपण तप असे काही करतच नाही. ज्यावेळी केवळ आणि केवळ भगवंतांची आराधना करायची त्यावेळी आपण काश्मीर ट्रिप, युरोप ट्रिप, अमेरिका ट्रिप, बस भगवंतांची आराधना नाही. अहो, यासाठी गृहस्थ धर्म आहे ना. त्या गृहस्थाश्रमात हे सगळं करा. या वयात गीता, भागवत, विष्णू सहस्त्रनाम, बस. पण परत अडचण आलीच, मला संस्कृत येत नाही किंवा त्याचा मराठी अर्थ सुद्धा समजत नाही. या वयात पाठांतर जमत नाही, शरीर साथ देत नाही किंवा अजून नातवंडांची जबाबदारी आहे. अहो, या वयात सुद्धा यासाठी म्हणजे एकदाही विष्णू सहस्त्रनाम म्हणायला वेळ होत नाही असे म्हणणारे लोक आहेत. किती वेळ लागतो? 16 मिनिटे.
पण वेळ होत नाही. आता एक प्रश्न, राजा अंतकाळी हरणात गुंतला व त्याला हरणाचा जन्म मिळाला, तर मग राजा भरताच्या जन्मात त्याने केलेली तपश्चर्या, त्याने केलेली भगवंतांची आराधना फुकट गेली का हो? उत्तर आहे निश्चितच नाही. एकतर राजाचे प्रारब्ध पूर्णपणे संपले होते आणि दुसरे म्हणजे त्याला नाईलाज म्हणून हरिणाचा जन्म मिळाला, पण केलेले तप फुकट गेले नाही. हे मी माझ्या मनचं सांगत नाहीये, याला गीतेचा आधार आहे. अगदी हाच प्रश्न गीतेत अर्जुनाने भगवंतांना विचारला. तो अर्जुन आणि भगवंत यांच्यामधील जो संवाद झाला ना, तो 6व्या अध्यायात आहे. मी तुम्हाला 6व्या अध्यायातील 37, 38, 39, 40, 41, 42 आणि 43 या श्लोकांचे अर्थ वाचून दाखवतो. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? हे महाबाहो, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नास्तर नाही ना पावत. प्रश्न नीट लक्षात घ्या. पुढे अर्जुन म्हणतो, हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. मग भगवान काय म्हणतात, हे पार्था, त्या पुरुषाचा म्हणजे ज्याला भगवत प्राप्ती झाली नाही, तो राजा भरतासारखा अंतकाळी केवळ भरकटला, पण ज्याने भरपूर तप केले आहे, भरपूर भगवंतांची आराधना केलेली आहे, भरपूर विष्णू सहस्त्रनामाची आवर्तन केली आहे, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश नाही आणि परलोकातही नाही. कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. योग भ्रष्ट पुरुष पुण्यवान पुरुषांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्माला येतो, किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निश्चित अत्यंत दुर्मिळ असतो. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धी संयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे कुरुनंदना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्म प्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो. आता मला सांगा, अगदी याच प्रमाणे राजा भरताला हरिण जन्मानंतर कुठे जन्म मिळाला? त्यानं तपश्चर्या केली होती, पण अंतकाळी त्याचा भावना हरिणात अडकल्या, परंतु त्याचं तप, त्याची आराधना फुकट गेली नाही. त्याला कुठं जन्म मिळाला? तर शम, दम
तप, स्वाध्याय, वेदाध्ययन, दान, संतोष, सहनशीलता, विनय, विद्या, मत्सर न करणे, आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा अंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण होता. त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्यासारखे विद्या, शील, आचार, रूप, औदार्य इत्यादी गुणयुक्त 9 पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून 1 पुत्र आणि 1 कन्या जुळे झाले. या दोघांपैकी जो पुत्र होता ना, तोच परम भागवत राजर्षी शिरोमणी भरत होता. मृग शरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता असे सांगतात. भगवंतांच्या कृपेने या जन्मामध्ये आपल्या पूर्वीच्या जन्म परंपरेचे स्मरण राहिल्यामुळे स्वजन संगतीने आपला पुन्हा अधपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे स्मरण, श्रवण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने तोडून टाकते ते श्रीमद भगवंतांचे चरण युगल हृदयात सतत धारण केले. दुसऱ्यांना मात्र तो स्वतःला वेडा, मूर्ख, आंधळा आणि बहिरा असल्यासारखा दाखवत होता. जड भरताचा जन्म मिळाला, परंतु त्याने या जन्मात काहीही केलं नाही, म्हणून त्याचं नाव जड भरत असं पडलं. पण त्याने या भरत जन्मात काय केलं? गायत्री मंत्र सुद्धा धारण केला नाही. त्याने नवीन प्रारब्ध निर्माणच केलं नाही. या तुलनेत श्रोते हो, मला या वयात 65ला, 70ला, 75ला हेच केलं पाहिजे. मी माझे प्रारब्ध पूर्णपणे संपवले पाहिजे आणि कोणतेही नवीन प्रारब्ध निर्माण करून उपयोगी नाही. हे एकतर मला पटलं आहे का? आणि पटलं जर असेल तर त्या दृष्टीनं मी काय प्रयत्न करतो? अशा जड भरताला एकदा प्रसंगवशात राजा रहुगणाच्या पालखीला भोई म्हणून जोडण्याची वेळ आली. आपल्या पायाखाली एखादा जीव जंतू मरू नये म्हणून जड भरत सावधपणे चालत असे, पण इतर 3 भोई मात्र झपाझप चालत. त्यामुळे पालखीला हिसके बसू लागले. राजा रहुगणाला राग आला. ते हिसके बसू लागले. राजा चिडला. तो जड भरताला म्हणाला, तू शिक्षेस पात्र आहे. त्यावर जड भरत काय म्हणाला बघा हो, ही वृत्ती पाहिजे. जड भरत राजाला म्हणाला, वीरवर, मी वेडा, उन्मत्त आणि मूर्खाप्रमाणे आपल्याच स्थितीत असतो. मला शिक्षा करून तुमच्या हाती काय लागणार? जर मी मुळातच मूर्ख आणि चुका करणारा असेल तर मला शिक्षा देणे हे दळलेले पीठ पुन्हा दळण्यासारखे व्यर्थ आहे. संसारापासून श्रोते हो किती अलिप्त व्हावे. विचार करा, मी यापासून काही बोध घेणार नाही का? मी सुधारणारच नाही का? राजा भरताचे हे वाक्य ऐकून रहुगण सपापला. तो म्हणाला, आपण ब्राह्मणाचे चिन्ह धारण केले आहे, अशा प्रकारे गुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात? आपण अवधूतांपैकी कोणी आहात का? आपण कोणाचे पुत्र आहात? आपला जन्म कोठे झाला आणि इथे आपले येणे कसे झाले? आपण
आमचे कल्याण करण्यासाठी येथे आलेले सत्वमूर्ती भगवान कपिल देव तर नाही ना. राजाने असं विचारलं आणि मग त्याने जडभरताला प्रश्न केला. स्कंद 5 अध्याय 10 श्लोक 22. चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते तेव्हा त्यातील पाणी सुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील भाग शिजतो. त्याचप्रमाणे आपल्या देह, इंद्रिये, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सान्निध्यामुळे आत्म्याला सुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो. आत्म्याला श्रमाचा अनुभव येतो का हो? मी सुरुवातीला म्हटलं तसं माझ्या आत्म्याला क्लेश झाले. वरचा आत्मा वर, खालचा आत्मा खाली, असं होतं का हो? राजाने पक्ष मांडला. आता त्याच्यावर जडभरत उत्तर देतात. श्रोते हो, राजर्षी भरत, त्याला मिळालेला हरिणाचा जन्म आणि त्यानंतर परत भरताचा जन्म, यापासून तरी आपण सावध होणार का? आपला हा जन्म शेवटचा ठरणार का? त्यासाठी आपण भागवताचा अगदी प्राणपणाने अभ्यास करणार का आपण जन्ममरणाच्या चक्रात परत अडकणार? ऑप्शन इज अवर्स. भगवंत म्हणतात, तुझ्या पुढं मी सगळे पर्याय ठेवलेले आहेत, तुला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे कर. ठीक आहे. रामकृष्ण गोविंद. श्रीकृष्ण शरणम मम.